नमस्कार. 5 सप्टेंबर 2024 रोजी 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड., बी.एड., अर्हता अभियोग्यताधारकांची निवड करण्यात यावी आणि ती केवळ कंत्राटी पद्धतीने. हा जी.आर. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून पब्लिश करण्यात आला आणि हा सर्वच शिक्षक संघटनांनी काळा जी.आर. म्हणून घोषित केलेला आहे. कारण या जी.आर.मुळे जवळपास असा दावा केला जातो की 29 ते 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर गदा देणार आहे. या जी.आर.ची इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. हा जी.आर. या व्हिडिओमध्ये तर आपण पाहूच या, परंतु त्याचबरोबर दुसरा शिक्षक भरतीचा टप्पा संदर्भातील कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे आणि या टप्प्यामध्ये जवळपास किती जागा येतील असा नेहमी तुमचा प्रश्न असतो. तर मित्रांनो, या काळ्या जी.आरचा दुसऱ्या टप्प्यावर परिणाम होईल का आणि अर्थातच तिसऱ्या टेटची जे आपण बांधव वाट पाहत आहोत त्यांच्यासाठी नक्की ही भरती तरी होईल का, त्या सर्वांवरतीच विस्तारित असा व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत शेअर करा आणि जे तिसऱ्या टेटची वाट पाहत आहेत त्यांना तर आता खडबडून जागं व्हायला हवं आहे. चला तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि बेल आयकन नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून शिक्षकांच्या हक्काच्या लढाईसाठी आपण सक्रिय लढा देत आहोत. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हा आपण जी.आर. पाहतोय 5 सप्टेंबर 2024चा. या जी.आरमध्ये एवढंच दिलेलं आहे की डी.एड., बी.एड. अर्हताधारक किंवा सेवानिवृत्त शिक्षकांना संधी देण्यात यावी. परंतु याच्यामधली जी अट आहे, जी खूप महत्त्वपूर्ण आहे, ती आपण वाचूया. त्याच्यामधली बघा, ही सेवानिवृत्त शिक्षकांबद्दल 5 नंबरची अट आहे आणि जी डी.एड., बी.एड. अर्हताधारक आहे त्याच्या नंबरची 3 नंबरची अट आहे. त्याच्यामध्ये पाहूयात की बघा, सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील. त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल. मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील. म्हणजे थोडक्यातच काय, जरी ही कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती सुरू झालेली असली, ती फक्त 1 वर्षासाठी किंवा 6 महिन्यासाठी नाही आहे, तर जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा तो सेवानिवृत्त शिक्षक रिटायर होईपर्यंत त्याच पदावरती त्याचा क्लेम असणार आहे. याचा अर्थ जे पवित्र पोर्टल थ्रू नवीन नियुक्त शिक्षक आहेत त्यांना पूर्णपणे तिथून संधी त्यांची हुकलेली आहे. त्याचबरोबर आपण डी.एड., बी.एड. अर्हताधारकबद्दल तिसरा मुद्दा पाहूयात. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. म्हणजे आता हे डी.एड., बी.एड. अभियोग्यताधारकांना जरी ते सामावून जरी घेत असले तरी सुद्धा त्यांना परमनंट तर नोकरी देतच नाही, परंतु दरवर्षी कंत्राटी पद्धतीचं किंवा हे कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट आहे ते रिन्युअल करता येणार आहे. शिक्षण संस्था आहेत त्या आंदोलन करत आहेत आणि या संदर्भातील सर्व शिक्षक संघटना आहेत त्या आंदोलन करत आहेत आणि याचा कडाडून विरोध केलेला आहे आणि सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची या संदर्भात बैठक सुद्धा झालेली आहे आणि त्यानुसार 25 सप्टेंबर पासून आंदोलन सुद्धा होत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहूयात की जवळपास कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, 25 सप्टेंबरला आंदोलन व जवळपास 29,000 शिक्षकांच्या पोटावर पाय येणार आहे आणि अर्थातच याच्यामुळे जास्तीत जास्त फरक पडणार आहे ते म्हणजे कोकणातील शाळांमध्ये, कारण इथं पटसंख्या कमी असते. जवळपास ही जी आकडेवारी त्याच्याबद्दल दिलेली आहे. तर आता आपण हे जरी पाहत असलो तरी आता याचं इम्प्लिमेंटेशनबद्दलचं काय, तर मित्रांनो, आता याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालेलं आहे. हे जे लेटर आहे नागपूर यांचं शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे कार्यालय आहे आणि इथून या लेटरच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर शिक्षक भरती सुरू करण्यात आलेली आहे आणि अटी व शर्तीनुसार जो आपण जी.आर. पाहिला त्याच्यानुसार 23/9/2024ला सकाळी 12 वाजेपर्यंत प्राथमिक आस्थापना 3 वरती खास दूतांमार्फत सादर करण्यात यावी. सदर कामास प्राधान्य देण्यात यावे. म्हणजे अशा प्रकारे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती प्रत्येकांना असे निर्देश देण्यात आलेले आहेत की 5 सप्टेंबरच्या जी.आर.नुसार आता कार्यवाही करायची आहे आणि ही जो परफॉर्मा आहे, जे
अप्लाय करायचं ह्या पदासाठी, त्या संदर्भातील सुद्धा परफॉर्मा आता प्रसिद्ध झालेला आहे. तो की विनंती अर्ज अशा प्रकारे अर्ज करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो, पहा की स्थानिक स्वराज्य संस्थांचा 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक, डी.एड, बी.एड अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबत. जरी इथं निव्वळ हा शब्द वापरला असला तरी मित्रांनो, ही निव्वळ नाही, ही कायमस्वरूपी भरती यांची असणार आहे. हे सेवानिवृत्त शिक्षक रिटायर झाल्यावरती दुसरे सेवानिवृत्त शिक्षक तिथे घेणार आहेत. आणि अशा प्रकारे एक डी.एड, बी.एड अर्हताधारकांसाठी अर्ज आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण आपले डिटेल्स टाकायचे आहेत. अर्जदाराचे नाव, संपूर्ण मूळ पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता, पाहिजे असलेली पंचायत समिती आणि टी.ई.टी, सी.टी.टी परीक्षा उत्तीर्ण असल्यास वर्ष नमूद करायचे आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून एक डिस्क्लेमर देण्यात आलेला आहे की सदरच्या निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीचे आदेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना राहील. प्रत्येकाला नियुक्ती मिळेलच असं नाही, परंतु गावातून किंवा त्या पंचायत समितीमधून किती डी.एड, बी.एड आहेत त्यांना मात्र त्या पंचायत समितीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, जिल्हानिहाय कंत्राटी शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. हळूहळू आपण पाहतोय की कशा प्रकारे थोड्या पद्धतीने हे जो दुसरी टेट आहे पवित्र पोर्टलची, त्याचबरोबर तिसरी टेट होणार आहे, त्याच्यावरती जागांवरती हळूहळू कंत्राटी पद्धतीने हा क्लेम करण्यात येत आहे. आणि दुसरा जो विनंती अर्ज आहे तो सेवानिवृत्त शिक्षकांसाठी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असेच डिटेल्स लिहायचे आहेत. आणि अशा प्रकारे मोबाईल नंबर काढून गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पंचायत समितीला इथं सबमिट करायचं आहे, ज्याला नोकरी हवी आहे त्यांनी. आता मित्रांनो, हे सर्व जी वास्तविक परिस्थिती आहे त्याला आता सुरुवात सुद्धा झालेली आहे, आपण पाहिलेलं आहे. परंतु याचा दुसऱ्या टेट चा जो टप्पा आहे, दुसरा टप्पा, त्याच्यावरती परिणाम होईल का? तर मित्रांनो, अर्थातच या GRचा दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीवरती सुद्धा परिणाम होणार आहे. आणि जवळपास जे आपण जागांचं नेहमी आकडे देत होतो ते सुद्धा आता कमी होऊ शकतात, कारण प्रत्येक पंचायत समितीनुसार ही कंत्राटी शिक्षक भरती सुरू झालेली आहे. आणि हळूहळू जिल्हानिहाय शिक्षक भरती सुद्धा अशाच प्रकारे सुरू होत आहे. जर ही कंत्राटी शिक्षक भरती जर सुरू अशीच राहिली तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तितकासा परिणाम होणार नाही. 20% जागा जवळपास स्क्रॅप होतील, परंतु याचा परिणाम होणार आहे थर्ड टेटला. कारण थर्ड टेटला जी आता टी.ई.टी आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी होणार आहे, त्याच्यामध्ये मात्र बऱ्याच शिक्षकांच्या जागा अशाच हळूहळू स्क्रॅप झालेल्या असतील. आणि मित्रांनो, याला आपण विरोध करणं गरजेचं आहे. शिक्षक संघटनांचे आंदोलन होत आहे, त्याला सुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण हे काळे GR, त्याचबरोबर संच मान्यते संदर्भातील GR हे रद्दच झाले पाहिजेत. अन्यथा आता जर आपण शांत बसलो तर पुढच्या निवडणुकीनंतर अजून कुठलं सरकार येते माहीत नाही आणि अजून पासून सुरुवात करावी लागेल. त्यामुळे आता सध्या वातावरण आहे निवडणुकांचं आणि त्याच्या अनुषंगानं जर आवाज उठवला तर हा मुद्दा नक्की लागू शकतो. डी.एड, बी.एड अर्हताधारकांना सध्या कंत्राटी पद्धतीवरती घेतलं म्हणून काय हरकत नाही आहे. सध्या नोकरी नाही, त्यामुळे कुठेतरी 20,000वरती नोकरी त्यांना भेटून जाईल. परंतु हे लक्षात घ्या, त्यांची नियुक्ती देताना त्यांना केवळ कंत्राटी देत नाही आहेत, त्यांना म्हणजे कंटिन्यू सुद्धा ते करणार आहे. तो GR आपण व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ह्या जागा हळूहळू अशाच स्क्रॅप होतील आणि अशाच ह्या शाळा बंद पडतील, परंतु तिथे कायमस्वरूपी शिक्षक विद्यार्थ्यांना भेटणार नाही आहेत. आणि म्हणूनच या जाहिरातीमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास आपण पाहतोय की 1,85,000 विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे, कारण यांना कायमस्वरूपी शिक्षकच मिळणार नाही आहेत. मित्रांनो, यासाठी कंत्राटी शिक्षक भरतीला आता विरोध करण्याची खरी वेळ आलेली आहे आणि आपल्याकडे थोडा वेळ आहे. त्यामुळे जे शिक्षक झालेले आहेत, जे शिक्षक होऊ पाहत आहेत, आपल्या शिक्षक बांधवांच्या हक्काच्या नोकरीसाठी आपण लढायलाच हवं आणि यांना साथ द्यायलाच हवी. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड.